तर जय शिवराय मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात विचारणा केली जाणारी योजना म्हणजे नाविन्यपूर्ण योजना मित्रांनो. तर याच योजनेच्या बद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट घेणार आहोत मित्रांनो. याच बाबतीत आजचा व्हिडिओ होणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. मी योगेश दांडगे तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या मराठी लक्षधारी यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा. खाली दिलेले जे काय पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करायचं. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दुधाळ गाई, म्हशी किंवा मग काही शेळ्या किंवा मग शेतकऱ्यांसाठी बॉयलर कुक्कुटपालन दिलं जातं किंवा मग तलंगा वाटप केलं जातं मित्रांनो. या सर्व गोष्टी या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वाटप केल्या जातात. तर राज्यातील 34 जिल्ह्यांमधून 351 तालुक्यामध्ये तर या योजनेसाठी अर्ज मागवले जातात. तर मित्रांनो, या योजनेमध्ये 7 बाबींसाठी अर्ज केले जातात मित्रांनो. 2025-26 या वर्ष कालावधीमध्ये आता हे अर्ज सुरू करण्यात आलेले आहे मित्रांनो. 2021 मध्ये या योजनेमध्ये काही बदल करण्यात आले होते आणि तो बदल म्हणजे एकदा का जर एका शेतकऱ्यांनी अर्ज केला तर तो अर्ज पुढील 5 वर्षांकरता ग्राह्य धरला जातो. तर मित्रांनो, आता या योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले नाहीत तर अशा शेतकऱ्यांसाठी अर्ज ओपन करण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, या योजनेसाठी नाविन्यपूर्ण व जिल्हास्तरीय योजना लाभार्थ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येतं वार्षिकी 2025-26 या वार्षिक करता मित्रांनो. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज इथं स्वीकारण्याचे काम चालू करण्यात आलेले 3 मे 2025 पासून ते 2 जून 2025 पर्यंत या कालावधीमध्ये अर्ज मागवण्याचे काम करण्यात येणार आहे. रँडम पद्धतीने लाभार्थ्यांची निवड इथं प्राथमिक निवड करण्यात येणार आहे. 3 जून 2025 ते 7 जून 2025 या कालावधीमध्ये ही निवड करण्यात येणार आहे. त्यासोबतच मागील वर्षी तसेच या वर्षाच्या लाभार्थ्यांमार्फत जे काय कागदपत्र अपलोड करण्यात आले होते तर मागील वर्षी व या वर्षी जे काही लाभार्थी आहेत तर त्या लाभार्थ्यांकरता डॉक्युमेंट्स अपलोड करण्याचा कालावधी आहे 8 जून 2025 ते 15 जून 2025. या कालावधीमध्ये तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी एक विंडो ओपन करून दिला जाईल. तर मित्रांनो, अर्जांची निवड करण्यासाठी पशुधन विकास अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्यामार्फत तुमचे जे काही कागदपत्र तुम्ही अपलोड करणार आहात त्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करण्याचे काम करणार आहेत. यासाठी 16 जून 2025 ते 24 जून 2025 हा कालावधी इथं ठरवण्यात आलेला आहे मित्रांनो. लाभार्थ्यांमार्फत जे काय कागदपत्र अपलोड केलं जाईल तर त्यामध्ये त्रुटी असेल आहे की नाही तर हे चेक करण्यासाठी 25 जून ते 27 जून हा कालावधी इथं ठरवण्यात आलेला आहे. त्यानंतर तुमच्या कागदपत्रांची अंतिम पडताळणी इथं केल्या जाईल. त्यासाठी 28 जून ते 30 जून हा कालावधी इथं ठरवण्यात आलेला आहे मित्रांनो. यानंतर तुमच्या सर्व जे काय कागदपत्रे, तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे, तुमचा पूर्ण फॉर्म इथं चेक केला जाईल आणि अंतिम लाभार्थी पात्रता यादी ही 2 जुलै 2025ला इथं प्रकाशित केल्या जाईल मित्रांनो. हे वेळापत्रक इथं निश्चित करण्यात आलेलं आहे. कदाचित यामध्ये अर्जांसाठी मुदतवाढ सुद्धा होऊ शकते. कदाचित या वेळापत्रकामध्ये बदल होऊ शकतात. परंतु सध्या तरी 3 मे 2025 ते 2 जून 2025 या कालावधीकरता अर्ज मागण्याचे काम इथं सुरू करण्यात आलेले आहेत. आणि ज्या लाभार्थ्यांनी अगोदर अर्ज केलेले आहेत तर ते लाभार्थी इथं योजनांसाठी पात्र असू शकतात. आणि ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत योजनांसाठी अर्ज केलेले नाहीत तर असे शेतकरी आता तर नवीन अर्ज ते इथं करू शकतात. आणि मित्रांनो, आता या दुधाळ गाई म्हशींच्या अनुदानामध्ये इथं वाढ सुद्धा करण्यात आलेली आहे. सोबतच शेळ्या आणि मेंढ्यांमध्ये तर शेळ्यांमध्ये 10 शेळ्या 1 बोकड अशा पद्धतीने आणि मेंढ्यांमध्ये सुद्धा 10 मेंढ्या आणि 1 नर मेंढा असा दिला जाणार आहे. आणि 1000 बॉयलर कुक्कुटपालन आणि 50 तलंगा असा अनुदान इथं देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे अनुदान इथं वाटप केलं जातं मित्रांनो. यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तर याबद्दल आपण सविस्तर असा व्हिडिओ घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. खाली दिलेले जे का पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करायचं मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. तुमच्या मित्रांना सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाठवू शकता मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. धन्यवाद.